श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना आता मिळणार आहेत नवीन वस्तू. तर या वस्तू कोणत्या असणार आहेत, त्याचबरोबर अपॉइंटमेंट कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू असणार आहे आणि भांडी वाटप हे 1 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे की पुढे सुद्धा डेट मिळणार आहे, असे बरेच कामगारांची कॉमेंटची प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला जास्त कामगारांना शेअर करायचा आहे. तर जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत, पात्र बांधकाम कामगारांना आता नवीन वस्तू मिळणार आहेत. नवीन वस्तू संच मोफत आता मिळणार आहेत. त्याच्यामध्ये 30 भांडी संच असणार आहे, सेफ्टी किट असणार आहे, डिनर सेट असणार आहे, एसेन्सिस किट असणार आहे. तर एसेन्सिस किटमध्ये बघा, कामगाराच्या आरोग्यासाठी ज्या काही वस्तू आहेत तर त्या एसेन्सिस किटमध्ये मिळत आहे. सेफ्टी किटमध्ये तर कामगारासाठी हेल्मेट वगैरे मिळत आहे, बूट वगैरे, हँड ग्लोव्ज अशा काही बरेच वस्तू मिळत आहेत. त्याचबरोबर 2 पेटे मिळत आहेत, 2 ट्रंक आणि 1 पेटी मिळत आहे. करून 3 पेटे मिळत आहेत आणि बॅग मिळत आहे आणि 30 भांडी संच सुद्धा मिळत आहे. अशा कामगारांना जे काही वस्तू संच मोफत मिळवायचा असेल अशा बऱ्याच गोष्टी कामगारांना आता मोफत मिळत आहेत. तर यासाठी अपॉइंटमेंट कधी बुक करायची आहे, त्याचबरोबर अपॉइंटमेंट वेबसाईटवरती चालू आहे की नाही आणि भांडी वाटप किती तारखेला असणार आहे. तर आज तर मित्रांनो, आज आहे 25 ऑगस्ट 2026. तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट चालू असणार आहे सेफ्टी किट डिनर सेटसाठी. तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट चालू असणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जे कोणी बांधकाम कामगार बिलॉंग करत असतील तर त्यांनी याची नोंद घ्यायची आहे. जळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी आजच आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे सेफ्टी किट डिनर सेटसाठी. तर बघा, यासाठी तुम्हाला ह्या गृहोपयोगी संचासाठी आणि एसेन्सिस किटसाठी बघा, तुम्ही नोंदणी करायची आहे आणि तुमची अपॉइंटमेंट बांधकाम कामगार योजना या वेबसाईटवरती बुकिंग करायची आहे. अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्यानंतर प्रिंट काढून तुम्हाला 7 ते 8 महिन्यांनी तुमची भांडी वाटप होईल जाईल. आणि जे कोणी बांधकाम कामगारांची भांडी वाटप राहिलेली आहे, भांडी मिळालेली नाहीत, तर 1 नोव्हेंबरपर्यंत भांडी वाटप होणार आहे. जिल्ह्यानुसार केंद्रामध्ये भांडी वाटप होत असतं. त्याच्यामुळे बघा, तुम्ही जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर केंद्र ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची नोंदणी घेऊ शकता किंवा माहिती घेऊ शकता. माहितीच्या आधारे तुम्ही तुमची भांडी मिळवू शकता. तर आजची माहिती आवडली तर बघा, आज जळगाव जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट चालू आहे. वेबसाईट पुन्हा चालू झालेली आहे. तर बघा, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.